परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आजच्या अध्ययनासाठी स्तोत्रसंहिता याचा 119वा अध्याय आणि 89 हे वचन घेतलेलं आहे. या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वरा, तुझं जे वचन आहे ते स्वर्गात स्थिर आहे. तुझं जे वचन आहे ते स्वर्गात स्थिर आहे. जर परमेश्वराने तुम्हाला तुमच्या जीवनावर काहीतरी त्याच्या वचनाद्वारे स्पष्ट केलं असेल तर ते वचन निश्चितच स्थिर आहे. ते वचन निश्चितच पूर्ण होणार आहे. बरेच लोक मला म्हणतात की मी 4 महिन्यापासून एका गोष्टीसाठी प्रार्थना करत होते आणि अजून ती गोष्ट माझ्या आयुष्यात झाली नाही आहे, म्हणजेच परमेश्वर प्रार्थना ऐकत नाही. बरेच लोक परमेश्वराची वेळ जाणू शकत नाही, कारण ते निरंतर परमेश्वराच्या वचनांमध्ये राहत नाही. परमेश्वर आपल्याला वेळ सांगत नाही, परंतु टप्प्याटप्प्याने आपल्या जीवनामध्ये आपल्याला तो मार्गदर्शन करत राहतो की नेक्स्ट स्टेपला मी हे करणार आहे. आणि त्या स्टेप्सनुसार आपण अंदाजा लावू शकतो की ज्या गोष्टींसाठी आपण प्रार्थना केलेली आहे त्या गोष्टी कितपत प्रोग्रेस होत आहे. आता परमेश्वराला कधीकधी आपण चुकीच्या गोष्टी मागतो आणि त्या पूर्ण होत नाही. फॉर एक्झाम्पल, एक दाम्पत्य तुम्ही घेऊन घ्या. मी लाईव्ह एक्झाम्पल सांगत आहे, नाव मी मेन्शन करणार नाही आहे. आणि त्यांचं लग्न झालं. ती जी बाई होती ती देवामध्ये खूप स्थिर होती आणि नवरा जो होता, नवरा हा मिक्स फेथ असलेला नवरा होता. म्हणजे तो मल्टिपल देवांना मानत असे आणि त्याची स्टडी खूप झाली होती हिंदू रिलिजनमध्ये. आणि ती जी स्त्री होती तिला त्यांनी प्रूव्ह केलं की येशू ख्रिस्त हा अल्टिमेट देव नाही आहे. आणि त्यांनी तिला दुसऱ्या ग्रंथांचा अभ्यास करायला लावला आणि तिचं लक्ष दुसऱ्या ग्रंथांमध्ये त्यांनी केंद्रित केलं. आणि मग इथे तिला असं वाटलं की येशू ख्रिस्त फक्त एक प्रॉफिट होता, तो देव नव्हता. आणि मग हळूहळू ती दुसऱ्या ग्रंथांचा अभ्यास करण्यास सुरू झाली आणि त्यामध्ये ती बिलीव्ह करायला सुरू झाली. आणि तेव्हापासून आपण बघतो की तिच्या आयुष्यामध्ये एक प्रकारची फॉली झालेली आहे. एक प्रकारचा पाडाव तिच्या आयुष्यामध्ये झालेला आहे. तिचा नवरा तिला वारंवार मारत असे, वारंवार तिच्यावर घात करत असे, अटॅक करत असे तिच्यावर. आणि तो घरातल्या कुठल्याच गोष्टी प्रोव्हाइड करत नव्हता आणि तो व्यभिचार करू लागला. त्याने बरेच प्रकारचे पाप जे देवाच्या नजरेमध्ये आहेत ते सगळे त्यांनी केले आहेत. आणि तिचं जे करिअर होतं ते पण त्यांनी बर्बाद केलं. आता मी इथे असं म्हणत नाही की तुम्ही अन्य धर्माच्या लोकांशी लग्न करू नका. देर आर सर्टन केसेस देवानी अप्रूव्ह केलेलं आहे. तसं असतं तर मग सगळेजण कर्स झाले असते. इथे आपण अन्य देवाची गोष्ट करत नाही आहोत, पण परमेश्वराची जी जागा आहे ती आपण दुसऱ्या देवाला द्यायला पाहिजे नाही. जरी नवरा विधर्मी आहे, त्या स्त्रीने आपला जो फेथ आहे तो देवामध्ये दांडका असा ठेवायला पाहिजे होता. आणि त्या ख्रिस्ताच्या प्रेमाने तिने त्या व्यक्तीवर प्रेम करायला पाहिजे होतं आणि ती सहनशक्ती तिने ठेवायला पाहिजे होती. आणि
तिचं एकच चुकलं म्हणजे देवाची जागा तिने दुसऱ्या देवाला दिली. बाकी सगळ्या गोष्टी नीट झाल्या असत्या, पण देवाची जागा दुसऱ्या देवाला दिली आणि त्यामुळे काय झालं की जीवनाचा, परिवाराचा अंत जवळ आला. आणि आज मी तिला समजावून सांगितलं की तू आपल्या आयुष्यामध्ये देवाला स्थान दे आणि ती त्याच व्यक्तीबरोबर राहण्याची इच्छा स्पष्ट करते, परंतु त्यामध्ये असणारे संघर्ष जे आहेत, त्यामध्ये असणारी सहनशक्ती जी आहे, त्यासाठी ती तयार नाही आहे आणि तिच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही आहे, जरी ती आता ख्रिस्तामध्ये परत वापस आलेली आहे. तर आपण जर देवाला काहीतरी मागतो तर आपण सगळ्या गोष्टीसाठी तयार असले पाहिजेत. आपण प्रत्येक चॅलेंजला सामोरे जाण्यासाठी आपण तयार असले पाहिजे, कारण परमेश्वराचं जे वचन आहे ते स्थिर आहे स्वर्गामध्ये आणि त्यांनी तुम्हाला जे वचन दिलेलं आहे, जे प्रॉमिस दिलेलं आहे. आपण बऱ्याच गोष्टी परमेश्वराला मागतो प्रार्थनेमध्ये, पण आपण त्या गोष्टी मिळाल्यानंतर स्थिर राहू का याची आपल्याला गॅरंटी नसते. पण परमेश्वराची वाणी ऐका. जर त्यांनी तुम्हाला काहीतरी प्रॉमिस केलं असेल, जर त्यांनी तुम्हाला म्हटलं असेल की हे मी तुझ्या जीवनामध्ये घडवून आणणार आहे, तर ते होणार म्हणजे होणार. त्याचं वचन जे आहे ते स्थिर आहे, ते स्वर्गामध्ये स्थिर आहे. आता स्वर्गामध्ये ज्या गोष्टी स्थिर असतात त्या कोणी हलवू शकतं का? तिथे चोर नाही आहे, तिथे डाकू नाही आहे, तिथे इव्हल स्पिरिट्स नाही आहेत. तर स्वर्गामध्ये परमेश्वराचं वचन इतकं सेफ आहे, इतकं स्थिर आहे, त्याच्यामध्ये बदल घडू शकत नाही. तर जे त्यांनी तुम्हाला 2026मध्ये दिलेलं आहे, जे पण प्रॉमिस तुम्हाला दिलेलं आहे परमेश्वराने, बऱ्याच लोकांना परमेश्वराने प्रॉमिस दिलेलं आहे की जर त्यांना अपत्य नाही तर त्यांना अपत्य होईल. मग आपण विचार करतो 45 झालं आता कसं होणार, पण परमेश्वर म्हणतो सराला झालं तर तुम्हाला का नाही. आणि परमेश्वर बऱ्याच लोकांना एका नवीन घरी नेण्याचं वचन देत आहे. मला माहीत नाही तुमच्यामध्ये कोणाला हे मिळालं असेल, निश्चितच परमेश्वर देणार आहे. परमेश्वर जॉब अपॉर्च्युनिटीज बऱ्याच लोकांसाठी ओपन करणार आहे ज्यांच्याकडे जॉब नाही आहेत. आणि जे परिवार आहेत, ख्रिस्ती परिवार, बरेच ख्रिस्ती परिवार आहेत, त्यांच्या मॅरिटल रिकन्सिलिएशनसाठी ज्या आपण प्रार्थना करत आहेत त्यावरही परमेश्वर कार्य करत आहे. माझ्याकडे काही प्रेयर रिक्वेस्ट आल्या आहेत, पण प्रश्न असा असतो की माणूस खूप स्टबन आहे, बाई पण स्टबन आहे, तर दोघांमध्ये एक व्यक्ती जी आहे ती नमती असली पाहिजे. जर आपण ख्रिस्तामध्ये आहोत तर तिथे परमेश्वर कार्य करू शकतो. तर हा 2026 तुमच्या जीवनामध्ये जो आलेला आहे हा वेगळा आहे. या वर्षी परमेश्वराचं जे वचन त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे ते स्थिर आहे आणि ते कार्यान्वित होणार आहे. हा विश्वास तुम्ही आज धरून चाला. डगमगू नका, अस्थिर होऊ नका, चिंतेत जाऊ नका. परमेश्वराचं वचन आपल्या हृदयामध्ये फिक्स असं ठेवा, कारण हेवनमध्ये तर ते फिक्स झालेलं आहे. पृथ्वीवर तुमच्या हृदयामध्ये ते फिक्स झालं पाहिजे आणि त्यामुळे तुमचा फेथ वाढेल आणि तुम्हाला रिझल्ट्स पण दिसतील. गॉड ब्लेस यू. आमेन.